समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बाल आनंद मेळाव्यासारखे उपक्रम पुढील पिढीला नक्कीच दिशादर्शक ठरतील असे प्रतिपादन खटाव जिल्हा परिषद गटाच्या विद्यमान सदस्या डॉक्टर प्रियाताई शिंदे यांनी व्यक्त केले। विसापूर येथील मधुरा मंगल कार्यालयात झालेल्या वर्धनगड केंद्राच्या बाल आनंद मेळाव्या प्रसंगी त्या बोलत होत्या। यावेळी पंचायत समिती सदस्या स्नेहल जाधव, माजी उपसभापती संतोष साळुंके, प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन नवनाथ जाधव, शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब जाधव, अमोल ढगे, अनिल साळुंके, समीर बागवान, संजय सुतार, मेघा जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बाल आनंद मेळाव्याचे अनुदान पुरेसे नसून शासनाने यात वाढ करावी अशी मागणी कृष्णांत फडतरे यांनी केली असता त्या मागणीला उत्तर देताना डॉक्टर प्रियाताई शिंदे म्हणाले की आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनुदानाचा प्रश्न उपस्थित करून बाल आनंद मेळावा दर्जेदार होण्यासाठी जास्तीत जास्त अनुदान मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली। यावेळी नवनाथ जाधव, आबासाहेब जाधव आदींची मनोगते झाली। या बाल आनंद मेळाव्यात विशेष सादरीकरणामध्ये पुसेगाव येथील भवानीनगर शाळेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचा ऱ्हास कचरा निर्मूलनावर नाटिका सादर केली, तर शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र सखाराम करपे यांचा सेवा निवृत्तीबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या बाल आनंद मेळाव्याचे प्रथम सत्रात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले। वर्धनगड, पंचांगणे, आळी, मदने वस्ती, पवारवाडी, शिंपीमळा, पुसेगाव नंबर 1, भवानीनगर, बेघर वस्ती, नेर, फडतरवाडी, नेर, नागनाथवाडी या शाळेंनी सहभाग नोंदवून सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये फनी गेम्स सह संगीत खुर्ची कार्यक्रम पार पडले। दुपारच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये कोळी गीत, शिवछत्रपती गीत, शाळा मराठी आमची, भक्ती गीत, रिमेक्स गीत आदी गीतांचे सादरीकरण करून कार्यक्रम उत्साहात पार पडला। यावेळी बाल आनंद मेळाव्यास अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट दिल्या। उपस्थित मान्यवरांचे स्वागत किरण खरात, शंकर फडतरे, हनुमंत जाधव, ब्रह्मदेव ननावरे, रवींद्र ननावरे, वैभव कोठावळे, सीमा कदम, कल्पना चव्हाण, प्रमिला घाडगे, लवेश चोरमले यांनी केले। प्रास्ताविक केंद्र प्रमुख नवनाथ गावडे यांनी केले। सूत्रसंचालन कृष्णांत फडतरे, किरण अहिवळे यांनी केले, तर शिवाजी गोरे यांनी आभार मानले। वर्धनगड केंद्रातील सर्व शाळेतील शिक्षक शिक्षिका यांनी बाल आनंद मेळावा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले। कार्यक्रमात सर्व शाळेतील शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 2026 बाल आनंद मेळाव्यासाठी उपस्थित सर्व वर्धनगड, पुसेगाव, भवानीनगर, नेर, फडतरवाडी, नागनाथवाडी, पवारवाडी, मदने वस्ती, शिंपीमळा, बौद्ध वस्ती, पाचांगणे येथील सर्व शाळा, त्यांचे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, मंचावर उपस्थित आमचे केंद्रप्रमुख गावडे सर, नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या स्नेहलताई जाधव, आमच्या वर्धनगड शाळेच्या मुख्याध्यापिका कदम मॅडम आणि पुसेगाव शाळा नंबर 1 च्या चव्हाण मॅडम, आपल्या सर्वांचं आमदार महिलांकडून आमच्याकडून सर्वांकडून खूप खूप स्वागत। अत्यंत सुंदर आढावा हा आपल्या गावडे साहेबांनी प्रस्तुत केला। खरोखर वाखाणण्यासारखं काम हे भूतपीठाचं आणि राजापूर केंद्र आणि वर्धनगड केंद्राचं आहे की सर्व शाळांनी याचा आदर्श घ्यावा आणि यासाठी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून जी काही मदत लागेल ती 100% आपण आपलं सहकार्य करू, कारण इतक्या तळमळीनं आपण या विद्यार्थ्यांवर काम करताय। आपल्यासाठी खूप मोठं आव्हान आहे आता की आपण गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न करतोय की बाल आनंद मेळावा म्हणजे हा सर्व विद्यार्थी त्याचबरोबर पालक, शिक्षक यांच्यासाठी महोत्सव आहे आणि या महोत्सवाची संपूर्ण वर्षभर सर्वजण वाट पाहत असतात, परंतु हे करत असताना सर्व करत असताना विद्यार्थ्यांना थोडंसं आर्थिक थोडीशी तरतूद कमी प्रमाणामध्ये वसूल होते। आपण त्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांच्या सभागृहाचे भाग झालेला आहात। आपल्या माध्यमातून पुढील वर्षीपासून या जो आपल्याला निधी मिळतोय त्याच्यामध्ये भरघोस वाढ व्हावी एवढी आम्ही सर्व
केंद्र समूहाचा बालानंद मेळावा मोठ्या उत्साहात या ठिकाणी संपन्न होतोय। या बालानंद मेळाव्यासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयारी केलेली आहे। वर्धनगड केंद्र समूह हा शिक्षण विभागाच्या मार्फत जे विविध उपक्रम राबवले जातात यामध्ये सर्व बाबतीमध्ये अग्रस्थानी असणारं हे केंद्र आहे। आमचे सर्व शिक्षक बंधू भगिनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी खूप मेहनत घेत आहेत आणि त्या दृष्टीनं तालुका आणि जिल्हा पातळीवरती भरघोस असं त्यांनी यश संपादन विविध स्पर्धांमध्ये केलेलं आहे। खूप चांगल्या प्रकारे उत्साहाच्या वातावरणामध्ये हा बालानंद मेळावा संपन्न होतोय। मी खटाव तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षक सहकारी बँक व खटाव तालुका शिक्षक समितीच्या वतीनं या बालानंद मेळाव्यास मनपूर्वक शुभेच्छा देतो। आणि पंचायत समिती खटाव शिक्षण विभागाच्या वतीनं यावर्षी सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील बालानंद मेळावे अतिशय उत्साहात संपन्न होत आहे। त्यामध्ये आज वर्धनगड केंद्रातील सर्व शाळांचा हा बालानंद मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये वर्धनगड केंद्रातील शाळांचा बालानंद मेळावा संपन्न होताना मला विशेष आनंद होत आहे। वर्धनगड केंद्रामध्ये जिल्हा परिषदेच्या 11 शाळा आहेत। या शाळांचा पट 725 आहे। शिक्षक संख्या 38 आहे। माध्यमिक शाळा 4 आहेत। शासकीय विद्यानिकेतन 1 शाळा आहे। इंग्लिश मीडियमच्या 2 शाळा आहेत आणि 1 खाजगी प्राथमिक शाळा आहे। अशी एकूण संख्या शाळांची 19 आहे। 2 शाळा, 1 शिक्षक शाळा होत्या, परंतु काही कारणास्तव पटाच्या अभावाच्या बंद पडलेल्या आहेत। आता सध्या 19 शाळा कार्यरत आहेत आणि सर्व केंद्रातील सर्व शाळांचा माध्यमिक, प्राथमिक सर्व 2700 पट आपल्या या वर्धनगड केंद्राचा आहे। सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला CCTV कॅमेरे बसवलेले आहेत। विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीनं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उचललेले हे पहिलं पाऊल हे महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेनं आपल्याला केलेलं आहे। निपुण महाराष्ट्राअंतर्गत उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सुद्धा अप्रगत विद्यार्थ्यांचे जे काही थोडेफार असतील अप्रगत निपुण महाराष्ट्र याच्यामध्ये आम्ही उन्हाळी वर्ग मुख्याध्यापकाच्या मार्ग अतिशय आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाणलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्मपंथ एक जाणतो मराठी धर्मपंथ एक जाणतो मराठी हे वढ्या जगात
एराळा न्यूज साठी प्रतिनिधी शरदराव कदम, विसापूर. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.